सर्वांना जय हिंद. तर काही दिवसापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो. वेळ नसल्या कारणाने व्लॉग एडिट करून आत्ता टाकलोय. तर आमचा दौरा असा आहे की आम्ही जाणार आहे निप्पाणीला, त्यानंतर गडिंग्लज, त्यानंतर मग चंदगडमध्ये आमची वस्ती होणार आहे. जाताना आम्ही 3 जण जायला, पण चंदगडमध्ये गेल्यानंतर 2 जण वाढणार आहेत. मगाच्यान तुम्ही या व्यक्तीला म्हणजे प्रथमेशला बघायला, तो गाणं म्हणत होता, फक्त व्हिडिओमध्ये त्याचं गाणं आम्ही काही टाकलो नाही. तर निप्पाणीमध्ये आम्ही चहा प्यायला थांबलो, तिथं थोडीफार चर्चा वगैरे केलं. आणि खरं तर हा जो रस्ता आहे चंदगडपर्यंतचा, तो 3 तासाचा रस्ता आहे आणि व्हिडिओत मी लगेचच तो रस्ता संपवलोय. आणि हे जे ते ठिकाण बघायला आहे ते काळभैरी आहे, जिथे मराठी चित्रपट जोगवा पिक्चरचं शूटिंग झाले. त्यानंतर आम्ही चंदगडमध्ये पोहोचलो आणि रात्रीचं नियोजन म्हणजे चिकन करायचं होतं. त्यासाठी आमच्या मामाने आम्हाला आर्थिक मदतसुद्धा केली. आणि आम्हाला तर काय जेवण वगैरे काय जास्त करता येत नाही, पण हा व्यक्ती म्हणजे श्रेयश कांबळे, ज्याला नियोजनाचा बादशाह व आचार्यसुद्धा आम्ही संबोधतो, भावाने जेवण खतरनाक केलं. आमच्यातली काही मेंबर जेवू शकले नाहीत, कारण ती रात्री फ्लाईट मोडला गेली होती. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, चंदगड टू गोवा. आणि ह्यो जो विक्रम कांबळे आहे, ज्याला विक्रम दादा म्हणतो आम्ही, आमच्यात सगळ्यात मोठा तोच आहे. आणि गोव्यातनं जाऊन येऊस तर आम्हाला शानपण तोच सांगत होता. आणि हा कॅमेरामॅन जो रोहन कांबळे, ज्यानं लढतरी करून पुढची जागा धरलाय. आणि हा जो रस्ता आलाय तो थेट गोव्याला जातोय. खरं तर चंदगडमधून गोवा जवळच आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर आम्ही ग्रीन व्हॅली या ठिकाणी थांबलो. तिथं जरा चहा वगैरे घेऊन फोटोशूट वगैरे आम्ही केलं. परत मग आमच्या गोव्याच्या दिशेने आम्ही निघालो. खरं तर जाताना जरा भीती वाटालती, कारण पुढे येणार होता महाराष्ट्रातला सगळ्यात डेंजर घाट, तिलारी घाट. कारण याच्या अगोदर तिलारी घाटातनं मी कधी गेलो नाही आणि त्यातनं मी आता ड्राईव्ह करायचं होतं. आणि हे जे मंदिर तुम्ही बघालाय, तिथल्या स्थानिकांनी आम्हाला सांगितलं की तिलारी घाट उतरताना या देवाची पूजा केली जाते. मग आम्ही पण म्हणलं देवाची पूजा वगैरे करूया आणि मगच जाऊया. आणि हे जे ठिकाण तुम्ही बघालाय हे सुद्धा तिलारीच म्हणतात. फक्त घाट सुरू व्हायच्या सुरुवातीला हे ठिकाण लागतं. तर पुढच्या पार्टमध्ये आम्ही गोव्यात असणार आहे आणि तिलारी घाट सुद्धा उतरणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.